मोठा टोप ठेवला त्या शेंगा शिजत घातल्या आला ना वाजते कुठून. अरे बापरे. आणि मग कांदा वगैरे चुलीमध्येच भाजून घेतलाय मित्रांनो आहारामध्ये. आहारात घेतल्या. हे बघा आई अगं तांब्या घे. काय हे बघा आणि हे बघा मी जाणार होतो आईसोबत वाल्याच्या शेंगा आणायला शेतामध्ये, काय घराच्या जवळच, पण आई पहिलेच घेऊन आली आहे की नाही. काय पहिलेच आणल्या मग आता काम नाही काय मग आणल्या आला नाही लवकर. हा ना. हे बघा मित्रांनो एवढ्या साऱ्या वाल्याच्या शेंगा आईने सोलून तर घेतल्यात. आणि हे बघा हे घरगुती वाले आपला आहे की नाही. आणि याची टेस्ट खूप छान लागते आणि कच्चे खायला पण छान लागतात आहे की नाही. याचा वालाचा भात तर आई बापरे कसली भारी बनवते. शेंगाची हिडीव काढायची मला. कसला काय करायची. शेंगा शिजवायची खायला मीठ टाकून. हा का लय भारी. हा बघा नेक्स्ट टाइम दाखवल आई की वालाच्या शेंगा शिजवून देईल खायला. अजून कवळ्यात ना. मग कवळ्या चांगल्या लागत नाहीत का. नाही खातात का. निभारलेल्या निभारलेल्या 4-5 दिवसांना निभरतील. हा बघा आई सांगते हिडू काढायचे मला त्याचा. हा बरं बरं काढ. हे बघा हे शेंगा पण मित्रांनो शिजवून मीठ वगैरे टाकून पण भारी लागतात. आमटी हा लागत. आज काय करणार आहे. आमटी बनवणार आहे. आमचा बाबा होता बाबा. हा शेंगा तोडायला. हा कच्च्या वालाच्या. कच्च्या वालाच्या तोडायला मग राखण होता. हा माझा चुलता. हा आम्हाला काय केलं मग तो लय शेंगा तोडा बर का पोरांनो. आपल्याला आज शेंगा शेतातच शिजवायच्या. हा शेतातच शिजवल्या शेंगा. हा तोडल्या शेतात शिजवल्या. आणि आला ना वाघ खालून. वाघ जाळ केला. हा जाळ केला मोठा दगडी लावून अशा चूक केली त्याच्यावर टोप ठेवून टोप ठेवला त्या शेंगा शिजत घातल्या आला ना वाघ ते कुठून. अरे बापरे. आणि मग वाघ आला पक्का मोठमोठा ना डानखरी वाघ. आवाज येत असेल ना. आवाज म्हणजे जवळ आम्ही पक्की बाबाच्या पाठी लपत. बारीक होते ना कशाला पोरांना लपत्या. आणि तो जाळाच्या नादानावर चाललाय. हा ना. आम्ही म्हणलं बाबा तुझ्या शेंगा पूर्ण नको रे आम्हाला. वाघ आलाय गोगत गो. बाळा राणे येणारच ना. तेव्हा वाघ असायची. आता पण आहेत पण एवढे नाही आहे का नाही. तेव्हा जंगल पण जास्त होत. बाबा म्हणतो बर का कंचा दोंड्या बाबा. हा म्हणतो पोरावर राणे येणार. त्या आपण तू पाया पड्या गेलता का. कुठं सामान घेऊन द्यावाचं. हा 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 बरोबर. तिकून आला आडवा. हा का आडवा आला कुठं भाजी खुडली ना आपण मामींना आपण. कंची हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी खुडली का त्या वावराच्या खाल्ल्या बाजूला आला. बाबा म्हणतो पोरांनो आता काही खरं नाही जवळच आला रे. जाळाचा मोठा जाळ बायला. जाळ केले येत नाही ना पण येतोय. जाळ केल्यावर येतोय. हा जाळ केले कस काय. हा जाळाच्या दादाने येतोय तो. हा का नाही रे अप्पा. जाळ केल्यावर येतो का. हा येतो जाळ येतो. आणि मग मला वाटलं जाळ केल्यावर वाघ पळतो. जाळ नाही. बाबानं काय केलं पोरांनो आल्या शिजत मग आला वरून पाणी वाचलं त्या जाळावर. फाट्यानं पाणी वाचलं. का बरं वाघ जावा म्हणून. मग जाळा का आला ना. हा 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 मग तो केला जाळ कमी. शेंगा शिजले का पण तुमच्या. शिजलेल्या शेंगा. हा काय मग त्या शेंगा आम्ही काय केल्या वर घेतल्या घरी आणल्या खाली. घरी आणल्या आणि मग सगळी पोरं बसवली खायला. दोंड बाबा होता माझा. हा ना. आम्ही बारीक बारीक मोठाली नव्हतं आम्ही बारीक होतोय रे. मग काय सांगू बाबा आला ना वागण काय. शेंगा खाऊन दिल्या नाही तुम्हाला. खाल्ल्या घरी घेऊन आलो आणि मग तिथं राखण कोणीच नाही ना. बरोबर. वाल लय वाल. लय वाल ना. लय वाल बाबा लय वाल. हे वाल तर मला लय आवडतात. त्याचं कालवण लय भारी होते आहे ना. आणि मसाले भात तर आहे ना. मसाले भात नाही वाल भात. वाल भात लय भारी होते. एक दिवस करून दाखव बरं का आम्हाला. करणार आहे ना वाल भात. बर. आणि हे बघा मित्रांनो फर्स्ट तर आईने वाल ठेवले शिजायला. हे शिजवून घ्यायचे चांगले आणि शिजवल्यानंतर मग मित्रांनो आई आमटी करणार आहे. आणि भाकरी पण चालू बघा इकडं भाकरी बनवायचं काम चुलीवरच ठेवले. दोन्हीकडे दोन. एकीकडे भाकरी आणि एकीकडे वालाचं कालवण. कालवण म्हणजे शिजून घ्यायचे नंतर बनवून दाखवलं आहे आपल्याला. आणि हे बघा वालाचं कालवण बनवण्यासाठी आईने घेतली मिरची वाटायला आणि पाट्यावरच वाटते आई मिरची. काय काय टाकले का आई. खोबरा कांदा कोथिंबीर मीठ कोथिंबीर शेंगदाणे. हे बघा आणि हे कांदा आहे ना कांदा चुलीमध्ये भाजून घेतलाय आणि खोबरा पण चुलीमध्ये भाजून घेतला आहे ना. कोथिंबीर
आणि हे बघा आईने केले स्टार्ट मिरची वाटायला. आणि कांदा वगैरे चुलीमध्येच भाजून घेतलाय मित्रांनो आहारामध्ये. आहारात घेत्या. हे बघा पूर्ण बारीक आई मिरचीचे वाटण करून घेणार आहे आणि नंतर कालवण बनवून दाखवलंच आपल्याला. आणि वाल पण आपले शिजले असतील बहुतेक, आहे ना काही शिजलत नाही. बाबा शिजायला टाकले होते वाल आपण. आता आई मिरची मित्रांनो मला ताण लागले काम करू, पाणी पिऊ द्या. हां हां पी नाही अरे बाबा ते डायरेक्ट आई अगं तांब्या घे. काय माझं पाणी प्यायचं तापवायचं हेच आहे. हा का, मग तापवलेलं डायरेक्ट प्यायचं का? ग्लास घ्यायचा, तांब्या घ्यायचं काहीतरी. आणि हे बघा ही पूर्ण बारीक आई मिरची वाटून घेणार आहे की ना काय. वाल पण आपले शिजले, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने मी ते. लगेच करते आमटी, कांदा कापसाना. आणि हे बघा फायनली मित्रांनो मिरची पण वाटून झाली आईची. आणि हे बघा ही वाल आपण जे शिजायला टाकले होते ते पण शिजून झालेत. आणि आई खाते का काय? शिजवून पण खूप छान लागते मित्रांनो. आणि आई मसाले काढून घेते आता. मसाला काढते बघा गपागप गपागप काढ. काढ काढ. हे तिखट नाही करत, परत बांध करायला लागत. आणि हे बघा मसाला पण आईने काढून घेतलाय. कांदा मसाला, मिरची पावडर, सगळं घेतलं, घरगुती सिक्रेट मसाला आपला आणि हळद पावडर. आणि हे वाटण केलेलं पूर्ण आणि हे शिजवलेले वाल. आता आई घेते बनवायला कालवण ना काय. हे बघा जाळ पण जबरदस्त झालाय. आणि तेल टाकून घेते आई. हे बघा तेल टाकून घेतले बास. आणि आता तेल तापल्यावर थोडंसं आपण फोडणी देणार आहे. कांदा आणि कढीपत्ता कापून घेतलाय. टाक ग कांदा आणि कढीपत्ता. हे बघा कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. आणि कांदा मस्त असा लाल होऊन द्यायचा आहे. जोपर्यंत असं लाल होत नाहीये तोपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. जाळ पण जास्त झालाय त्यामुळे लवकरच होईल मित्रांनो आपला कांदा फ्राय. आणि हे बघा पूर्ण आपण काढलेले मसाले टाकून घेतलेत नॉर्मल. आणि हलवून घे जरा, फ्राय करून घे. ओके. आणि आईने बनवलेला हा मसाला पूर्ण हा पण आता टाकून घेणार आहे लगेचच. हे बघा पूर्ण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं मित्रांनो थोडा. ओके. आणि हे शिजवलेले वाल त्यानंतर टाकायचेत. आणि हे बघा पूर्ण मसाले वगैरे टाकून झालेत. आणि जे वाल शिजवून घेतलेले ते पण आता टाकून घेतात ते. हे बघा पूर्ण वालाचं कालवण झालंय आता. आणि ह्याला उकळे आले तर लगेच शिजून जाईल मित्रांनो. एक जाळ करतो मी थोडा. एक 10-15 मिनटात मित्रांनो चांगला व्यवस्थित शिजणार आहे. कारण की वाल आपण ऑलरेडी पहिले शिजून घेतलेले आहेत. आणि खूपच मस्त असा वास यायला लागला कालवणाचा, फोडणी दिली त्याचं. त्यामुळे आता झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि खूप छान असं कालवण होते मित्रांनो. टेस्ट पण खूप छान लागते वालाच्या कालवणच्या घरगुती. आणि फायनली गाईज आपलं वालाचं कालवण झालेलं आहे रेडी. हे बघा वाव खूप छान असं दिसतंय. आणि आता जेवायलाच घेणार आहे आपण. आई वाढणार आहे जेवायला. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.